नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी या वर्गांच्या संदर्भामध्ये प्रत्येक विषयाच्या गुणपत्रिकेचा आराखडा यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे। बोर्डाकडून HSC बोर्डाकडून हा आराखडा तयार करण्यात येतो आणि त्या पद्धतीने 12वीच्या वार्षिक परीक्षा होतात। त्या संदर्भातील जे काही आराखडे होते ते आपण यापूर्वी अभ्यासलेले होते, परंतु काही विषयांचे आराखडे आतापर्यंत बोर्डाकडून मिळाले नसल्याने आपल्याला त्याविषयी शंका होती, कशा पद्धतीचे हे आराखडे असतील, पेपर कसे होतील। म्हणून ज्या इतर विषयांचे आराखडे बाकी होते त्या विषयांचे आराखडे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, त्याची माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून मराठी युवक भारती इयत्ता 12वीच्या संदर्भातील कृतीपत्रिका आराखडा उपलब्ध झालेला आहे, त्या संदर्भातील माहिती पाहूयात। सुरुवातीला यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे घटकनिहाय गुणविभागणीची। आता घटकनिहाय गुणविभागणी कशी आहे, कोणती आहे, तर यामध्ये गद्य म्हणजेच प्रकरण पाठांवरती आधारित किती मार्काचे प्रश्न असतील वार्षिक परीक्षेला ते दिलेले आहे। गद्य विभागावरती 20 मार्काचे प्रश्न येणार आहेत। पद्य विभाग जो आहे कवितांचा त्यावरती 16 गुणांचे प्रश्न, साहित्य प्रकार यावरती 10 गुणांचे प्रश्न, उपयोजित वर आधारित 14 गुणांचे प्रश्न आणि व्याकरणावरती व लेखनावरती आधारित 20 मार्काचे प्रश्न, असे तुमची टोटल 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल। आता गद्य विभागावरती जे 20 मार्क आहेत ते कसे असतील, पद्य विभागाचे 16 मार्क कसे आहेत, त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातील त्याचीही माहिती आपल्याला देण्यात आली आहे। ही माहिती देखील आपण पाहूयात। पहा, पहिला विभाग आहे गद्य विभाग 20 गुणांचा। यामध्ये अपेक्षित कौशल्य आकलन, स्वमत, अभिव्यक्ती यावरती आधारित प्रश्न विचारले जाणार आहे। मग हे प्रश्न कसे आहेत, तर यामध्ये कृती 1 देण्यात येईल, ज्यामध्ये पठित गद्य म्हणजे तुम्हाला शिकवलेल्या पाठावरती आधारित एक उतारा दिला जाईल, ज्यामध्ये 150 ते 180 शब्द असतील असा एक उतारा देण्यात येईल। त्या उतार्यावरती आकलन कृती 2 गुणांची, पुन्हा एक दुसरी आकलन कृती देण्यात येईल 2 गुणांची, स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती यावरती एक प्रश्न देण्यात येईल। स्वमतचा एक प्रश्न आणि अभिव्यक्तीचा एक प्रश्न, या दोघांपैकी कुठली तरी एक कृती आपल्याला सोडवायची आहे। दोन्ही तिथी एक सोडवायची आहे, त्यास 4 गुण असतील। असे पहिल्या हा जो प्रश्न असेल उपप्रश्न त्यासाठी 8 गुण असणार आहे। ओके, यानंतर पुढचा प्रश्न हा पठित गद्यावरतीच आहे, परंतु हा जो गद्य आहे तो आधीचा जो प्रश्न आहे त्यामध्ये ज्या गद्यावरती प्रश्न विचारले जाईल तो सोडून दुसरा कुठल्या तरी गद्यावरती आधारित, पण तो तुम्हाला शिकवलेला तुमच्या पुस्तकातले जो पाठ आहे त्या पाठावर आधारित पुन्हा एक दुसरा 150 ते 180 शब्दामध्ये उतारा देण्यात येईल। त्यावरती देखील सेम अशाच पद्धतीने आकलन कृती 1, आकलन कृती 2, 2 गुणांच्या, स्वमतावरती एक प्रश्न, अभिव्यक्तीवरती एक प्रश्न, दोघांपैकी तुम्ही कोणती एक सोडवायची, त्याला 4 गुण असणार आहेत। असे 8 गुणांचा हा एक प्रश्न असेल। आणि हा पाठांवरती आधारित आहे। आणि तिसरा हा जो प्रश्न आहे उपप्रश्न, त्यामध्ये अपठित गद्य उतारा देण्यात येईल, जो तुम्हाला पुस्तकात दिलेला नाही, पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आपण म्हणूयात त्याला, तो उतारा देण्यात येईल। यामध्ये 100 ते 120 शब्द असतील। यामध्ये देखील जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते आकलन कृतीवरती 2 गुण, पुन्हा एक दुसरी आकलन कृती देण्यात येईल त्यावरती 2 गुण, असे 4 गुण असणार आहेत। इथं आपले 20 गुण कंप्लीट होतात। पाठावरती आधारित असणारे जे गुण होते, पहिल्या मध्ये 8 गुण, दुसऱ्या या प्रश्नामध्ये 8 गुण, 16 गुण होतात आणि मध्ये असणारे 4 गुण, असे 20 गुण झाले। म्हणजे पाठांवरती आधारित प्रश्न संपले। आता दुसरा विभाग सुरू होतो पद्य म्हणजे कवितांचा। यामध्ये देखील अपेक्षित कौशल्य आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या विभागांवरती, या घटकांवरती आधारित प्रश्न येणार आहे। यामध्ये कृती 2 त्यामध्ये ही पहिली कृती आहे।
पठित गद्यावरती, तुम्हाला शिकवलेल्या कवितेवरती आधारित ही असणार आहे. इथं संपूर्ण कविता देणे अपेक्षित म्हटले म्हणजे संपूर्ण एक कविता तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. या कवितेवरती आकलन कृती 1 2 गुणांची, आकलन कृती 2 2 गुणांची आणि अभिव्यक्ती कृती 4 गुणांची अशी पहिली जी तुम्हाला पूर्ण कविता देण्यात येणार आहे त्यासाठी 8 गुण असतील. त्यानंतर पुढचा आ हा दुसरा उपप्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नातला आ यामध्ये पठित गद्य पुन्हा शिकवलेल्या कवितेवरतीच आधारित प्रश्न आहे. पण इथं सांगितले अ मध्ये इथे जी तुम्हाला संपूर्ण कविता देण्यात येईल ती कविता सोडून इतर राहिलेल्या कवितेतली कविता ह्या ठिकाणी येणार आहे. ती किती घ्यायला सांगितली हे पण आपल्याला इथे दिले पहा. काव्य पंक्तींचा अर्थ लिहिणे, याला 4 गुण आहेत ना. या 4 गुणांसाठी काय करावं लागेल, काव्य पंक्तींचा अर्थ लिहायचा आहे. त्यासाठी 4 काव्य पंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवायचा आहे. इथं आपल्याला फक्त 4 काव्य पंक्ती देण्यात येतील, म्हणजे कवितेच्या 4 ओळी देण्यात येतील. त्या 4 ओळी उलगडून त्याचा अर्थ समजून सांगायचा आहे. त्यासाठी आपल्याला 4 गुण असणार आहे. त्यानंतर ई हा पुढचा उपप्रश्न पठित गद्यावरती आहे. यामध्ये अ आणि आ ह्या 2 प्रश्नांमध्ये ज्या कविता घेतल्या असतील ज्यांच्यावरती प्रश्न विचारले त्या सोडून आता दुसरी जी कविता आहे त्या कवितेमधील कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. इथं आपल्याला कोणत्याही 2 देणारे दुसऱ्या 2 कविता त्यापैकी एक सोडवायची आहे. पण यामध्ये विचारणार काय ते इथं सांगितले. प्रश्न कसा असेल, काव्य सौंदर्यावर आधारित कृती 4 ते 6 काव्य पंक्ती देऊ. 4 ते 6 ओळींची एक कविता तुम्हाला तिथं दिली जाईल आणि सांगतील काव्य सौंदर्यावर आधारित तिथं प्रश्न असेल. किंवा ही एक तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे. किंवा दुसरा 4 काव्य पंक्ती देऊन 4 ओळी देऊन त्या ओळींचं रसग्रहणावरती आधारित कृती विचारली जाणार आहे आणि यासाठी 4 गुण असतील. मग तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा की हा प्रश्न सोडवायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. दोघांपैकी एक प्रश्न सोडवा, 4 गुण असतील. इथं 2 वेगवेगळ्या कविता येतील. 2 कवितांवरती म्हटले पहा, इथं 2 कविता, एक कवितेवरती काव्य सौंदर्य विचारतील, दुसऱ्या कवितेवरती रसग्रहण कृती विचारतील. त्यापैकी कोणती एक सोडवायची 4 गुणांसाठी. इथं पहिली कविता पूर्ण विचारली 8 गुणांची, दुसरी कविता विचारली 4 गुणांची, तिसरी कविता तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 कविता विचारणार आहेत त्यापैकी एक कविता 4 गुणांची, म्हणजे 16 गुण या ठिकाणी होतात आणि कवितेला 16 गुण आहेत. म्हणजे कवितांवरती आधारित प्रश्न देखील संपले. यानंतर विभाग तिसरा आहे साहित्य प्रकारांचा, ज्यामध्ये कथा आहेत. कथांवरती आधारित 10 गुणांचे प्रश्न असते. यामध्ये पहिली कृती 3 दिली जाणार आहे. अ उपप्रश्नाची कथा साहित्य प्रकार परिचय म्हणजे सैद्धांतिक असा या ठिकाणी उल्लेख केला. इथे काय पठित उतारा 120 ते 150 शब्द. इथं जी कथा आपण शिकलेलो आहोत त्या कथांमधील एक उतारा 120 ते 150 शब्दाचा दिला जाईल. यामध्ये य आकलन कृती 1 गुणाची, र आकलन कृती 1 गुणांची, 2 आकलन कृती 2 गुणांची. म्हणजे इथं अशा आकलन कृत्या ज्या आहेत त्या 3 दिल्या जाणार आहेत. 1 गुणांची 1 असेल, 2 असतील आणि 2 गुणांची 1 असेल, असे 4 गुण होतील. ओके. पुन्हा हा प्रश्न आहे कथांवरती आधारित, पठित कथांवरती आधारितच आहे तो पण. 4 कृती दिल्या जातील इथं, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक कथेवरती 1 स्वमत कृती व 1
अभिव्यक्ती कृती अपेक्षित आहे. इथं आपल्याला 4 देणार आहेत कृती. 4 पैकी 2 सोडवायचे आहे. 2 सोडवणार आहोत आपण 4 पैकी. पण ह्या सोडवत असताना प्रत्येक कथेवरती एक स्वमत आणि एक अभिव्यक्ती कृती दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जो 2 सोडवणार आहात त्या दोन्हींमध्ये स्वमतावरती पण प्रश्न असेल आणि अभिव्यक्तीवरती देखील प्रश्न असतील. यासाठी 3 गुण आणि यासाठी 3 गुण आहे. एकूण 6 गुण होतील. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये 4 गुण आणि ह्या उपप्रश्नाचे 6 गुण असे 10 गुण होतात. साहित्य प्रकाराला 10 गुण आहेत. साहित्य प्रकारांवरती आलेले प्रश्न देखील या ठिकाणी संपले. पुढचा प्रश्न आहे उपयोजित मराठी या विभागावरती 14 मार्कचा. यामध्ये काय असणार आहे? कौशल्य, आकलन, उपयोजन, कौशल्य यावरती हे प्रश्न अवलंबून असते. 2 प्रश्न असणार आहेत यामध्ये. उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती 4 गुणांची. यामध्ये काय असेल? 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे. काय म्हटले? 1 ते 4 जे उपयोजित घटक आहेत त्यापैकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती आणि त्यापैकी 2 सोडवायचे. 2-2 गुणांच्या 4 दिल्या जातील, त्यापैकी 2 सोडवायच्या. म्हणजे गुण किती होतील? 2 सोडवल्या तर 4. 2 गुणांचे आपण 4 दिल्यात. 2-2 गुणांचे 4 प्रश्न पण 2च सोडायचे. म्हणजे 2-2 गुणांचे 2 सोडवले तर 4 गुण होतात. असाच उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन, इथं आकलन होतं, इथं उपयोजन आहे. कौशल्य कृती दिल्या जाणार आहेत. याला देखील या ठिकाणी 10 गुण आहे. 1 ते 4 घटकांवर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी प्रत्येकी 5 गुण आहेत. उपयोजन व कौशल्यावर आधारित 4 कृती देणे. 5 गुणांसाठी 1 कृती आहे. असे 4 कृती दिल्या जाणार आहेत. त्यापैकी 2 सोडवायच्या आहेत. 4 पैकी 2 सोडवायच्या. पण प्रत्येक कृती ही 5 मार्कासाठी असेल म्हणून 2 सोडवल्या तर 10 गुण होतील. 5 मार्काची आपण 1 कृती दुसरी 1 सोडवली, 2 सोडवल्या की 10 गुण होतील. 5-5 गुणांची 1 आहे. 4 कृती दिल्या जातील. 4 पैकी 2 सोडवा. 1 5 मार्काला आहे म्हणून 2चे 10 गुण होतील. असे उपयोजित मराठीवरती आधारित असलेले प्रश्न ह्या ठिकाणी संपतील. 14 गुण होतात. 10 आणि 4 14. आणि शेवटचा ह्या ठिकाणी प्रश्न राहतो 5वा विभाग जो आहे व्याकरण व लेखन यावरती आधारित 20 गुणांचा प्रश्न आहे. आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती, भाषा सौंदर्य यामध्ये समाविष्ट असतं. त्यामध्ये पहिला प्रश्न असेल व्याकरण घटक व वाक्य प्रकारांवरती. इथे सांगितले व्याकरण घटक व प्रचारावर आधारित कृती देणे अपेक्षित. हे दिलेच पाहिजे तुम्ही. यावरती आधारित कृती द्यायची आहे. मग इथं वाक्य रूपांतरासाठीच्या कृतीला 2 गुण, समासासाठीच्या कृतीसाठी 2 गुण, प्रयोगांसाठी 2 गुण, अलंकारासाठी 2 गुण आणि वाक्प्रचारांसाठी 2 गुण असे सगळ्या घटकांचे मिळून होतील 10 गुण. आणि शेवटचा प्रश्न हा निबंध लेखनाचा आहे. इथं एका विषयावरती 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करणे अपेक्षित आहे. ओके. 5 पैकी 1च सोडवायचा आहे निबंध. 5 निबंध दिले जाणार आहेत. आता हे 5 निबंध कसे असतील? एक असेल वर्णनात्मक निबंध, दुसरा असेल व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा असेल आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा असेल कल्पना प्रधान निबंध आणि 5वा असेल वैचारिक निबंध. असे 5 प्रकारचे 5 निबंध येतील. यापैकी कोणत्याही एका प्रकारचा निबंध आपल्याला परीक्षेत लिहायचा आहे. गुण आहेत 10. म्हणजे व्याकरणाचे 10 गुण आणि निबंधाचे 10 गुण असे 20 गुण होतात. इथं आपली प्रश्नपत्रिका संपेल. अशा पद्धतीने मित्रांनो पाठ्य, गद्य किंवा साहित्य प्रकार, उपयोजित मराठी आणि व्याकरण हे जे 5 विभाग होते या 5 विभागांवरती आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आज आपण मराठी विषयाच्या संदर्भातील हे सगळे
प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असेल. यासाठी प्रत्येक घटकाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. असा अभ्यास आपण जर केला तर नक्कीच चांगले गुण मराठीमध्ये मिळतील. आत्तापर्यंतचा बोर्डाच्या परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क मराठी विषयाला मिळत आहेत. कारण कृती आल्यामुळे कृतीमध्ये परफेक्ट तुम्ही उत्तर लिहिलं तर पैकीच्या पैकी गुण मिळतात. लिखाणाचा जास्त तुमच्याकडं भाग राहिला नाही, त्यामुळे शुद्ध लेखनाच्या चुका, हस्ताक्षराच्या चुका ह्या गोष्टी दुर्लक्षित होत आहेत आणि गुण आपल्याला जास्त मिळतात. परफेक्ट उत्तर जर आपण शोधून लिहिलं तर नक्कीच गुण आपल्याला चांगले मिळवता येऊ शकतात. ठीक आहे, तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इंग्रजी या विषयाच्या संदर्भात राहिलेल्या आराखड्याची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.